जे त्या त्या क्षेत्रात काम करत होती त्यांची कामं बंद झाली, त्याच्यानंतर गुन्हेगारी वाढली? नाही कारण खायला काही नव्हतं म्हणून? नाही, कामं बंद झाली म्हणून गुन्हेगारी वाढली असं नाही आहे. काही जमातींना गुन्हेगारी शिक्का मारलेला आहे, जसा पारधी समाज. आता आमच्या लहानपणी आमच्या घराशेजारी पारध्याचं पाल असायचं. त्यातला वामन पारधी माझ्याच वयाचा होता साधारण, आणि त्याच्याबरोबर मी बरंचसं फिरलेलो होतो. पण एकदा मी चिपळूणला सरकारी वकील असताना काही फाशी पारधी धरून आणली होती, आणि त्यात मला तोच जरा ओळखीचा चेहरा वाटला की हा बहुतेक आपल्या गावचा पारधी असावा. मग मी त्याला नाव विचारलं, त्यानं नाव सांगितल्यावर म्हणलं, तू मोरगावचा का रे? मोरगावला होतास का? हो म्हटलं. म्हणलं खरं काय केलं सांग बरं. काही नाही म्हटलं, हा माझ्यावरचा 4था गुन्हा आहे, एकाही गुन्ह्यात मी सहभागी नव्हतो. म्हणलं तू शंकर फासपारद्याचा वामन्या का रे? हो म्हणला. तुम्ही कसं काय ओळखलं मला? मग त्याला विचारलं, खात्री केली. मग त्या आयोला विचारलं की बाबा रे, ह्यानं खरंच गुन्हा केलेला आहे का? म्हणलं साहेब खरं सांगू का, आमचा वरिष्ठांचा दबाव असतो काहीतरी गुन्हे दाखवायचे म्हणून घेतला ट्रान्सफर करून इकडून. तर मग कोर्टाला मी आर्ग्यू केलं की मी जरी सरकारी वकील असलो तरी सांगतो की ह्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी काही सहभाग मला तरी दिसत नाही आहे एकंदर तपासावरनं. तर याला PR वर सोडलं तरी माझी काही हरकत नाही आहे.